चलो, तो लास्ट लेक्चर जो है हमने एक्सेलरेशन के अबाउट डिस्कशन शुरू किया था और उसमें जो है हम डिस्कस कर चुके हैं कि अगर हमें पोजीशन एज ए फंक्शन ऑफ टाइम दिया जाता है, मतलब इस तरह से 40 स्क्वायर माइनस 10t प्लस 2, एंड इसके ऊपर से अगर हमें एक्सेलरेशन कैलकुलेट करना है तो हमें करना क्या पड़ता है, हमें पहले इस डिस्प्लेसमेंट के इक्वेशन को डिफरेंशिएट करना पड़ता है। इसको डिफरेंशिएट करेंगे तो डिफरेंशिएशन आएगा इसका 8t माइनस 10, जिसको हम वेलोसिटी बोलते हैं। यानी अगर यहाँ पे वेलोसिटी के ऊपर से एक्सेलरेशन कैलकुलेट करना है तो वन मोर टाइम हमें इसको डिफरेंशिएट करना पड़ेगा, मतलब ये बनेगा dv अपॉन dt और इसका डिफरेंशिएशन आएगा 8, इट विल रिप्रेजेंट द एक्सेलरेशन। अब अगर एक्सेलरेशन के इक्वेशन में फंक्शन में टाइम नहीं आ रहा है, सिर्फ नंबर आ रहा है, इसका मतलब हम क्या बोल सकते हैं, एक्सेलरेशन क्या है, यूनिफॉर्म है। एक्सेलरेशन क्या है, कांस्टेंट है। बट यहाँ पे अगर 8t आता, 8t स्क्वायर ऐसे कुछ आता तो एक्सेलरेशन क्या रहता, वेरिएबल रहता। ठीक है, तो ये बातें हम कल डिस्कस कर चुके हैं, इसके ऊपर बहुत सारे क्वेश्चन भी हमने सॉल्व किए। एंड वही सिचुएशन अगर हमें एक्सेलरेशन दिया जाता है एज ए फंक्शन ऑफ टाइम इस तरह से कि a इक्वल्स टू है 10t माइनस 2 एंड एक्सेलरेशन एज ए फंक्शन ऑफ टाइम गिवन है, एंड उसके ऊपर से अगर हमें वेलोसिटी कैलकुलेट करनी है तो हमें क्या करना पड़ता है, एक्सेलरेशन के इक्वेशन को इंटीग्रेट करना पड़ता है। क्या करना पड़ता है, इंटीग्रेट करना पड़ता है। मतलब इसको अगर इंटीग्रेट करेंगे तो इंटीग्रेशन क्या होगा, 5t स्क्वायर माइनस ऑफ 2t। नियम तेज, जब डिफरेंशिएट कर रहे हैं तो पावर से मल्टीप्लाई करो, पावर में से 1 को सब्ट्रैक्ट करो। जब इंटीग्रेट कर रहे हैं तो पावर में पहले 1 ऐड करो, देन उसके बाद में सेम नंबर से डिवाइड करो। ठीक आहे, तो या रिलेटेड सगळे एक्झाम्पल काल पण आपण सोडवले होते, आज पण आपल्याला सेम पार्ट से रिलेटेड एग्जाम्पल है, उनको सॉल्व करना है, सिंप्लीफाई करना है। चलो, तो जाते आगे मॉड्यूल में से सॉल्व एग्जाम्पल। आई थिंक 80 तक हो गए थे कल, 81। चला मॉड्यूल काढा सगळे, मला एक मॉड्यूल द्या। सॉल्व एग्जाम्पल नंबर 81। वैष्णवी मॉड्यूल तिला आज सगळे कामच सांगताय। 81 में क्या दिया है वो देखो, सब लोग मॉड्यूल कैलकुलेट नहीं करो, मॉड्यूल निकालो और सॉल्व एग्जांपल नंबर 81 क्या है रीड करो। क्या दिया है, एक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल इज गिवन बाय a इक्वल टू ct। कितना है एक्सेलरेशन, a इक्वल टू ct, और इसके ऊपर से हमें बोला है कि वेयर c इज कांस्टेंट देन एवरेज एक्सेलरेशन ड्यूरिंग टाइम। आता हे बघा कि अगर हमें एक्सेलरेशन दिया है फंक्शन ऑफ टाइम एंड एक्सेलरेशन के ऊपर से अगर फिर से हमें एवरेज एक्सेलरेशन कैलकुलेट करने के लिए बोला जाता है, तो एवरेज एक्सेलरेशन कैलकुलेट करने के लिए हम एक्सेलरेशन को इंटीग्रेट करते हैं एंड उसको टाइम से डिवाइड करते हैं। फिर से क्या होगा, टाइम टाइम कैंसिल होके एक्सेलरेशन मिलेगा। ठीक है, वही कंडीशन यहाँ पे अप्लाई करेंगे कि एक्सेलरेशन गिवन इज ct, तो अगर हमें एवरेज एक्सेलरेशन कैलकुलेट करना है तो उसके लिए फॉर्मूला होगा a dt अपॉन इंटीग्रेशन ऑफ dt। एक्चुअल में ये फॉर्मूला है। आता इथं a म्हणजे किती दिला है, तो ये बनेगा इंटीग्रेशन ऑफ c इंटू टी ऑफ dt डिवाइडेड बाय इंटीग्रेशन ऑफ dt। अब यहाँ पे c कांस्टेंट है, उसको बाहर लेंगे, मतलब क्या बचा यहाँ पे, इंटीग्रेशन ऑफ t इंटू dt डिवाइडेड बाय इंटीग्रेशन ऑफ dt। आता इकडं c तसाच राहील, t की पावर कितनी है, इंटीग्रेट करते तो क्या होता है, पावर में 1 ऐड होता है, उसी से डिवाइड करते तो ये बनेगा t स्क्वायर अपॉन 2 इंटू डिनोमिनेटर में इंटीग्रेशन ऑफ टी है, मतलब वो क्या बनेगा, टाइम बनेगा, एक टाइम, तो सी टी बाई 2 ये हो गया एक्सप्रेशन फॉर एवरेज एक्सेलरेशन। सी टी बाई 2 ये हो गया एवरेज एक्सेलरेशन। कळालं, व्यवस्थित बघून घ्या आणि न बघता परत सॉल्व करा। सुरू कळालं नसेल तर विचारा, मी परत एक्सप्लेन करतो, बोर्डवर पण इंडिव्हिज्युअली पण।
नंतर विचार, तू येतच नाही नंतर विचारायला आज 3 वाजता. चला भगत, कळलं का यार? काय बडबड चालू आहे खुशी तुझी एवढी? बड्डे परत आज? काय पाहिजे तुला? काय काय पाहिजे एकदा घेऊन टाक बरं. चलो क्लियर है फिर सबको? करू राव, सुमित, प्रतीक, प्रज्वल. नेक्स्ट, 1 मिनट बर. आगे का पॉइंट बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है. क्या दिया है आगे? वेलोसिटी फ्रॉम एक्सेलरेशन एज ए फंक्शन ऑफ वेलोसिटी. ठीक है, वेलोसिटी फ्रॉम ऍक्सलरेशन एज ए फंक्शन ऑफ वेलोसिटी. ठीक है, म्हणजे आतापर्यंत आपण बघत होतो की ऍक्सलरेशन एक तो फंक्शन ऑफ टाइम रहेगा, नहीं तो फंक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट या फिर पोजीशन रहेगा. एक्सेलरेशन एक तो फंक्शन ऑफ टाइम रहेगा या फिर फंक्शन ऑफ पोजीशन या फिर डिस्प्लेसमेंट रहेगा. लेकिन अगर इस तरह की कंडीशन दी है कि वेलोसिटी हमें कैलकुलेट करनी है फ्रॉम एक्सेलरेशन और इस वेलोसिटी को कैलकुलेट करना है फ्रॉम एक्सेलरेशन जो कि है फंक्शन ऑफ वेलोसिटी. फंक्शन ऑफ वेलोसिटी. आता याचा अर्थ काय असतो बघा, जसं आपण स्टार्टला म्हणत होतो की डिस्प्लेसमेंट या पोजीशन इज ए फंक्शन ऑफ टाइम, मतलब टी स्क्वायर माइनस 40 प्लस 10 ऐसे आता था. जब हम बोलते थे कि वेलोसिटी इज ए फंक्शन ऑफ टाइम है तो v इक्वल्स टू टी क्यूब माइनस 40 प्लस 2 असं काहीतरी येत होतं. जब हम बोलते थे कि एक्सेलरेशन इज ए फंक्शन ऑफ टाइम तो 10t प्लस 4 असं काहीतरी होतं. अब क्या बोला है? एक्सेलरेशन फंक्शन ऑफ वेलोसिटी होगा, मतलब a इक्वल्स टू समथिंग इंटू v होगा, a इक्वल्स टू समथिंग इंटू v रेज टू 1/2 होगा, a इक्वल टू अल्फा इंटू रूट ऑफ v. मतलब कि यहाँ पे एक्सेलरेशन वेलोसिटी के ऊपर डिपेंडेंट है. इस तरह से देंगे म्हणजे सरळ सरळ एक्सेलरेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये वेलोसिटी असलं की आपण त्याला काय म्हणणार? एक्सेलरेशन एज ए फंक्शन ऑफ एक्सेलरेशन. कळलं ना? ये क्या था? डिस्प्लेसमेंट एज ए फंक्शन ऑफ टाइम, वेलोसिटी एज ए फंक्शन ऑफ एक्सेलरेशन एज ए फंक्शन ऑफ. यहाँ पे होता क्या है? एक्सेलरेशन फंक्शन ऑफ वेलोसिटी हो रहा है, एक्सेलरेशन बिकम्स फंक्शन ऑफ वेलोसिटी. कळतं का? या टाइपचे एक्झाम्पल जर आपल्याला सोडवायचे असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? a इक्वल्स टू क्या होता है? dv बाय dt. बस इसमें एक छोटी सी एडजस्टमेंट करेंगे, dx बाय dx. तो ये क्या बनेगा? a इक्वल्स टू dv अपॉन dx इंटू dx बाय dt. काय केलं मी? या दोघांच्या जागा बदलल्या, फक्त पोझिशन इंटरचेंज कर दी. बट dx बाय dt का मतलब क्या होता है? वेलोसिटी. तो a इक्वल्स टू क्या होगा? v इंटू डी बाय डी एक्स. ठीक है, तो नाउ ऑनवर्ड हम अगर इस तरह से डेटा को सिंप्लीफाई कर रहे हैं तो ये वाला फॉर्मूला यूज करेंगे, a इंटू वी, ए इक्वल्स टू वी इंटू डी बाय डी एक्स. एंड ये फॉर्मूले से हमें कैलकुलेट क्या करना है? वेलोसिटी. तो सिंप्लीफिकेशन क्या होगा इसका? a इंटू डी एक्स इक्वल्स टू वी इंटू डी वी. बट a भी किसका फंक्शन होता है? वेलोसिटी का. ठीक है, तो यहाँ पे क्या होगा? एक मिनट, हाँ, a इंटू डी एक्स इक्वल्स टू क्या है? v इंटू डी वी. बट a अगर वेलोसिटी का फंक्शन है तो हम इसको ऐसे लिख सकते हैं, a अपॉन v इक्वल्स टू कौन आएगा? dv बाय dx. ठीक है, इस तरह से सिंप्लीफाई करके फिर हम अगर इसको इंटीग्रेट करेंगे तो हमें क्या मिलेगा? वेलोसिटी मिलेगी. ठीक है, एग्जाम्पल सॉल्व करेंगे तो और थोड़ा क्लियर हो जाएगा. चला, 81 पर्यंत क्लियर आहे सगळ्यांना? आता इथून पुढचे एक्झाम्पल थोडेसे नाही, एक्स्ट्रीमली इंपॉर्टंट आहे, त्यामुळे मी ती बोर्डवर सॉल्व करून देतोय. स्टेप बाय स्टेप व्यवस्थित बघा, जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत आपण ते रिपीट करू. ठीक है, चला मॉड्यूल आहे सगळ्यांकडं. तो कौन सा एग्जाम्पल रीड करेंगे? 82. क्या दिया है 82 में? पार्टिकल मूव्स इन ए स्ट्रेट लाइन विथ डिसेलरेशन बोला है. डिसेलरेशन बोला है, इसका मतलब क्या होगा? रिटार्डेशन होगा, मतलब जो एक्सेलरेशन दिया है वो निगेटिव रहेगा. ठीक है, और क्या दिया है? विथ डिसेलरेशन हुज मॉड्यूलस डिपेंड्स अपॉन वेलोसिटी ऑफ द पार्टिकल एज a इक्वल्स टू अल्फा रूट v. a इक्वल्स टू अल्फा इंटू रूट ऑफ v. हा पार्ट क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये कुठून आलं काय आलं विचार नाही करायचं. a का मतलब कौन होगा? एक्सेलरेशन. अल्फा मतलब सांगितले क्वेश्चन मध्ये, क्या है अल्फा मतलब? पॉजिटिव कांस्टेंट है, लेकिन ये रिटार्डेशन था इसलिए हमें इसको क्या लेना पड़ेगा? माइनस लेना पड़ेगा. ठीक है, एंड v का मतलब कौन है? वेलोसिटी. और आगे बोला है कि इनिशियल वेलोसिटी ऑफ द पार्टिकल इज v नॉट. इनिशियल मतलब जब टाइम कितना था? 0 था, तब की वेलोसिटी v नॉट है. तो वेलोसिटी v एट एनी टाइम t इज.
पहले क्वेश्चन रीड करो, सोडवायची गडबड आपल्याला अजिबात नाही, ठीक है। क्वेश्चन तब तक रीड करो जब तक क्लियर नहीं हो रहा है। हे बघा क्वेश्चन मध्ये काय आहे, थोडासा चेंज है। आतापर्यंत काय होतं आपल्याला, फंक्शन ऑफ टाइम, फंक्शन ऑफ पोजीशन दिया जाता था। अभी क्या बोला है, एक्सेलरेशन फंक्शन ऑफ वेलोसिटी है। कैसा है डिपेंडेंसी, माइनस ऑफ अल्फा इंटू रूट ऑफ वी, ए इक्वल्स टू क्या है, माइनस ऑफ अल्फा इंटू रूट ऑफ वी। और क्या कैलकुलेट करना है हमें, क्वेश्चन रीड करून झाला। आता हे हॅबिट ठेवा, क्वेश्चन कधीच कुठल्याच एक्झाम मध्ये एक टाइम पेक्षा जास्त वेळा रीडच नाही करायचं, कळलं ना। आपली घाणेरडी सवय काय असते, एक स्टेटमेंट रीड करतो, सोडवायला लागतो, लगेच विसरतो, परत आपण क्वेश्चन रीड करतो। ॲटलिस्ट फिजिक्ससाठी तरी एकदा स्टार्टपासून एंडपर्यंत रीड करा, मग एका क्वेश्चनला रीड करायला 3 मिनिट लागले तरी चालेल, बट त्या क्वेश्चनमध्ये काय दिलंय, काय कंडिशन आहे, गिवन डेटा काय, हा परफेक्ट इमॅजिन झाला पाहिजे, कळालं ना। नाहीतर 5-5 मिनिटाला क्वेश्चन बघायला लागले की तो 4-4 वेळा क्वेश्चन बघून आपल्याला जे यायचं ते पण येत नाही। सिंपल मी सांगितलंय की ब्रेनचं वर्किंगचं मेकॅनिझम कसं असतं हे बघा, लक्षात ठेवा। कोणी जगात किती हुशार जन्माला आला है ना, न्यूटन असेल, आईन्स्टाईन असेल, इलॉन मस्क असेल किंवा पवन कार्ले असेल, ठीक आहे, किती हुशार असेल तरी पण प्रत्येक ह्युमन बिईंगचं एक लिमिटेशन आहे। आणि ही लिमिटेशन असं आहे की ज्या गोष्टी आपण ब्रेनला शिकवलेल्या नाही आहेत, मी ऑन रेकॉर्ड लाईव्ह मध्ये रेकॉर्ड करून बोलतोय, कळालं ना, ज्या गोष्टी आपण ब्रेनला शिकवलेल्या नसतात त्या ब्रेनला येत नाहीत, कळालं ना। त्यामुळे ज्यांना फिजिक्स येतच नाही, फिजिक्स कळतच नाही, याच्या पाठीमागं एकच रिझन आहे की त्यांनी या फिजिक्सच्या जे स्टेप आहे, जी प्रोसेस आहे, जे रिक्वायर्ड डेटा आहे, तो आपल्या ब्रेनला अगोदर शिकवलेलाच नाहीये। ज्यांना येतंय, काय येतंय, क्लासमध्ये तुमचं ॲडमिशन झाल्यानंतर मी लगेच 4 दिवसात 1 डे टेस्ट घेतली असती तर आहे तसेच पळून गेले असते की नाही, एवढ्यावर नको परत। बट आता रोज टेस्ट घेतोय आपण, बरोबर, कन्सिस्टंटली आपला स्कोर 120 पैकी आपण टेस्ट घेतो, 140 जर 180 आउट ऑफ जर घेतली तर एव्हरीवन 100 क्रॉस करतोय, जे रेग्युलर येतात 1 to 3 मध्ये। हे कशामुळे होत आहे, आपण या ब्रेनला गोष्टी शिकवल्या। सोपं एक्झाम्पल आहे, लहान बाळ जन्माला आलं की त्याला हातपाय असतात का, नाही म्हणते बेटा, तू असं कोणतं लहान बाळ बघितलं तू, तोंडामध्ये टंग असते का, जीभ असते का, मग ते जन्माला आल्यावर लगेच उभं राहतं का, कुठं आलो मी असं होतं का सगळं काही असून त्याला चालताही येत नाही, बोलताही येत नाही, उभंही राहता येत नाही, बरोबर आहे का। हे असं असतं नॉर्मलमध्ये। कोणी काही वेगळी केस बघितली असेल पण ठीक आहे, तर ते दॅट इज डिफरंट पार्ट मग होतं काय, या छोट्या छोट्या गोष्टी ॲडॅप्ट करायला ब्रेनला वेळ लागतो। जसं चालायला, बोलायला 1-2 वर्ष है ना, फर्स्ट वर्ड प्रोनाऊन्स करायला एवढा वेळ द्यावा लागतो। अजून मंदबुद्धी असेल तर 3-1 वर्ष लागतात, ठीक आहे, येते लक्षामध्ये। मग ही स्ट्रॅटेजी आपली लाईफ टाईम असणार आहे, त्यामुळे असं डोक्यात प्रेडिक्टच करू नका, मी लेक्चरला आलो मला सगळं कळायला पाहिजे, सगळं आलं पाहिजे, होणार नाही। 15 ते 20 दिवस तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतील, कळालं ना, तेव्हा ते आपल्याला ॲक्च्युअल मार्क्समध्ये कन्वर्ट करता येतं, ठीक आहे ना। तर काय सांगायचं काय होतं मला, ब्रेनचं लिमिटेशन कळालं ना सगळ्यांना। तर त्यासाठी हां अजून एक मेकॅनिझम सांगायचं होतं, लिमिटेशन कळालं ना, त्यामुळे आपलं काम काय, टास्क काय की ब्रेनला या गोष्टी शिकवायच्या, कळालं ना। तर होतं काय बेसिकली ब्रेनमध्ये वर्किंग, ज्या गोष्टी आपण ब्रेनला शिकवलेल्या आहेत, ब्रेनला इनपुट दिलेलं आहे, ब्रेन ते सगळं स्टोअर करतो। कुठं स्टोअर करतो, डोक्यात स्टोअर करतो, ब्रेनमध्ये स्टोअर करतो। आता बायोलॉजिकल नाही आहे, मी सायकोलॉजिकल गोष्टी सांगतो, बायोची मला काही परत ॲन्सर करेक्शन करून देऊ नका। ब्रेनमध्ये न्यूरॉन असतात, बरोबर आहे की नाही, जी की ब्रेनची कंप्लीट वर्किंग आहे ती न्यूरॉनद्वारेच चालते, म्हणजे इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यापासून ट्रान्सफर करण्यापर्यंतचं वर्क कोण करतं, न्यूरॉन करतं, बरोबर। मग या न्यूरॉनमध्ये इन्फॉर्मेशन फीड केले जाते, जसं आपण मेमरी कार्डमध्ये है ना, पेन ड्राईव्हमध्ये, हार्ड ड्राईव्हमध्ये इन्फॉर्मेशन किंवा डेटा स्टोअर करतो, या पद्धतीचे स्टोअर आपल्या न्यूरॉन्समध्ये असतात, जे की ब्रेनमध्ये, कळालं। मग जेव्हा आपण क्वेश्चन रीड करतो म्हणजे काय होतं, आपण क्वेश्चन रीड करतो तो इंग्लिशमध्ये असतो, इंग्लिश लँग्वेज आपल्याला येते, मग ब्रेन काय करतो, जो डेटा आपण रीड करतोय का त्याला इमॅजिन करतो इन द सेन्स त्याच्यासारखा सिमिलर डेटा आपल्या ब्रेनमध्ये स्टोअर आहे का हे ब्रेन व्हेरीफाय करतो। म्हणजे एखादा सिंपल क्वेश्चन असेल जो नंबर ऑफ टाइम सोडवला आहे, बऱ्याच वेळा आता टेस्टमध्ये होत असेल, बघितलं आन्सर माहिती आहे, कारण ब्रेनला इनपुट द्यायला सुरुवात केली आपण, अ बॉडी ट्रॅव्हल्स अलॉंग, ब्रेन लगेच इनपुट देतो न्यूरॉनला, हे कोणते बॉडी अलॉंग स्ट्रेट लाइन चे न्यूरॉन है, या पटकन न्यूरॉन आते हैं, उनके पास इन्फॉर्मेशन होती है, ब्रेन को देते हैं, और ब्रेन क्या करता है, सगळी इन्फॉर्मेशन मिळाली की जे कॅल्क्युलेशनची प्रोसेस आहे ते ब्रेन करून टाकतो। एखादा क्वेश्चन आपल्याला कळत नाही, रीड करायला वेळ लागतो, ॲप्लिकेशन इमॅजिन होत नाही, तो कुठला असतो, जो नवीन आलेला आहे, टिपिकल आहे किंवा ज्याची आपण कमी प्रॅक्टिस केली आहे। हे कशामुळे होतं, कारण ब्रेनला ती न्यूरॉन सापडत नाही की इन्फॉर्मेशन कुठे ठेवली होती म्हणून।
त्यामुळे एक्झाममध्ये आपण प्रेशर न घेता जेवढा रिलॅक्स मोडमध्ये पेपर लिहितो तेवढं आपलं आउटपुट जास्त येतं. आणि जेवढा आपण स्ट्रेस असतो एक्झामला, लेट आलो है ना, पळत पळत इकडं तिकडं आलो, 10 मिनटं लेटच झाले, मग क्वेश्चन पेपर हातात घेतो है ना, 4th फ्लोअरला आलोय, दम पण लागलेला असतो, वेळ पण कमी आहे, इकडं तिकडं कोणतरी म्हणतं तिकडं सरक, कोण म्हणतं ब्ल्यू पेन दे, नाही ब्लॅक दे, मग पाऊच दे, मग काय होतं आपल्याला डिस्टर्बन्स येत त्याच्यामुळं. मग या सिच्युएशनमध्ये काय होतं, ब्रेन डिस्टर्ब होतं, आणि ब्रेन डिस्टर्ब झाल्यामुळे ब्रेनचे न्यूरॉन डिस्टर्ब होतात, की ब्रेनला न्यूरॉनला जी ऑर्डर द्यायची होती आणि ऑर्डर दिल्यानंतर न्यूरॉन जी इन्फॉर्मेशन कंडक्ट करत होते त्यांना काय होतं, मोर दॅन वन ऑर्डर भेटल्यामुळं तिथं व्हायब्रेशन्स क्रिएट व्हायला लागतात त्यांच्या पाथमध्ये. पाथ ठरलेलं होतं की या पाथनी जायचं, बट नंबर ऑफ ऑर्डर्स, नंबर ऑफ न्यूरॉन जायला यायला लागल्यामुळे काय होतं, थोडेसे व्हायब्रेशन्स क्रिएट होतात, त्या व्हायब्रेशनमधून इंटरफरन्स येतात, आणि इंटरफरन्समुळे होतं काय, न्यूरॉन निघालेला आहे इन्फॉर्मेशन घेऊन यायला लागलाय, त्याला इकडे यायचं आहे, इथं आपली डेटा त्याला द्यायचा आहे, पण मध्ये इंटरफरन्स झाला, दुसरा न्यूरॉन काहीतरी काम घेऊन आला, हा आपला पाथ चेंज करतो आणि दुसरीकडे जातो. होतं का बऱ्याच वेळा, अर्धा क्वेश्चन रीड केला होता, शेजारचं काहीतरी बोललो, खूप राग येतो पण काही शिवाय देता येत नाही, मग आपल्याला कळतं वाचलेला क्वेश्चन सगळा आठवला, विसरला, बरोबर एक नाही. हे कशामुळे झालं, येत होता न्यूरॉन आणि पळाला. बऱ्याच वेळा काय होतं, क्वेश्चन रीड करतो आपण, आपल्याला माहिती आहे की आपण सोडवलेलं आहे, डोळ्याच्या बाहेर आहे पण डोळ्याच्या मध्ये येत नाही. याचा अर्थ काय होतो की ब्रेन आपल्याला वेटिंगवर ठेवतोय की आपल्याकडे डेटा आलाय, फक्त न्यूरॉन कुठे तो सापडत नाही. मग न्यूरॉन जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आपल्याला असा फील होतो की आपल्याला येतंय, बरोबर आहे का नाही, बट आता आठवत नाहीये, मग आपण थोडासा वेळ देतो. पण प्रॉब्लेम काय होतो, त्या वेळ देण्यामध्ये थोडेसे विचार जास्त आले की परत ही इंटरफरन्स क्रिएट होतात, न्यूरॉनचे पार्ट डिस्टर्ब होतात आणि ते आठवायचं आपल्याला आठवत नाही. त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, रोजची टेस्ट कंडक्ट करण्यामागं ह्या तुमचा माइंडसेट, ही तुमची मेंटॅलिटी सेट करणं, हाच आपला पर्पज आहे. मला लय भारी वाटतं रोज त्रास द्यायला, अशातला काही प्रकार नाही आहे, कळालं ना. हा माइंडसेट, मेंटॅलिटी कशी आपल्याला कूल एकदम मेंटेन करता येईल ते खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाममध्ये. हा सगळा खेळ माइंडसेटचा असतो, कळालं ना. हे कसं हळूहळू तुमच्या लक्षात येत जाईल. आणि त्यामध्ये काय होतं, मग एकदा आपल्याला माइंडसेट एक्झामचा कळाला, ज्यांना मार्क्स पडतात त्यांना माहिती आहे 45 क्वेश्चनला 45 मिनिट्स लागतच नाही, बरोबर आहे की नाही. कधी लय भारी अभ्यास झालेला असलं तर, म्हणजे ज्या दिवशी अभ्यास नाही झाला अगोदरपासून विचार करतो काय रिझन सांगू, टाइम कन्झ्युमिंग होते, मग ह्या सगळ्या गोष्टीचे प्रॉब्लेम येतात, कळालं ना. तर मला मेकॅनिझम ऑफ ब्रेन तुम्हाला काय सांगायचं होतं लक्षात येत आहे. त्यामुळे ह्या गोष्टी, ह्या हॅबिट्स आहे ना ब्रेनला आपल्याला लावायचे असतात, या लावून ठेवा. एकदा क्वेश्चन रीड केला की तो क्वेश्चन परत बघायची गरज नाही पडली पाहिजे, कळालं ना. हे आतापासून केलं तर ते फायनल एग्जाम पर्यंत थोडंसं इम्प्लिमेंट होईल आणि आपल्याला आउटपुट येईल. चलो कम टू द क्वेश्चन. एक्सेलरेशन दिया था अल्फा इंटू रूट ऑफ वी, और हमें कैलकुलेट क्या करना है, वेलोसिटी. परत एकदा, अगर वेलोसिटी गिवन है और एंड हमें एक्सेलरेशन गिवन है एंड वेलोसिटी कैलकुलेट करनी है, हर बार हमें क्या करना पड़ता है, इंटीग्रेट ही करना पड़ता है. फक्त इथं चेंज काय केला है, एक्सेलरेशन फंक्शन ऑफ वेलोसिटी दिया है, तो हम यहाँ पे क्या करेंगे, जैसे एक्सेलरेशन मतलब क्या होता है, चेंज इन वेलोसिटी पर यूनिट टाइम, ए इक्वल्स टू क्या होता है, डी वी अपॉन डी टी. तो एक्सेलरेशन अगर यहाँ पे लिख देंगे तो ये क्या बनेगा, माइनस ऑफ अल्फा इंटू रूट ऑफ वी इक्वल्स टू डी व्ही अपॉन डी टी. अजून दुसरा एक पार्ट बघा, आपण मॉड्यूल मधल्या क्वेश्चन्सवर इतका का फोकस करतोय. बऱ्याच जणांचा गैरसमज असा होतो की सर काय करताय, पाठ करून घेताय म्हणजे रट्टा मारून घेताय. हा जर तुमचा माइंड सेट असेल तर तो 100% तुमचा फॉल्ट आहे बेटा, त्याला मी काहीच करू शकत नाही. हे सॉल्ड एग्जाम्पल म्हणजे काय, हे वेयर गिवन कंसेप्ट के ऊपर कौन से एप्लीकेशन आ सकते हैं एंड एप्लीकेशन आने के बाद उसको टैकल कैसे करना है, हे जोपर्यंत आपण ब्रेनला शिकवणार नाही तोपर्यंत ब्रेनला येणार नाही. तर तुमच्या ब्रेनला ट्रेन करण्यासाठी आपण यांच्यावर एवढा वर्क करतोय. फक्त एवढंच करायचंय असं मी म्हणत नाही, सुरुवातीला म्हणतो, कळालं ना. बट आपल्याला एकदा ही लेवल कंप्लीट झाली की त्यानंतर मार्केटमधलं मी ते सांगितले, कोणती पण टेस्ट सिरीज लावा, कोणते पण बुक परचेस करा, 70% क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह झालेच पाहिजे. अँड एक तर तुमचं फर्स्ट ऑब्झर्वेशन असं असेल, घेऊन या कुठलं पण बुक मार्केटमधलं, मॉड्यूलच्या लेवलचे क्वेश्चन्स 10% म्हणतो मी, 60% नाही, फक्त 10% पण मॉड्यूलच्या लेवलचे क्वेश्चन तुम्हाला भेटणारच नाही. म्हणजे आपण ज्या लेवलचं प्रिपरेशन करतोय ही लेवल म्हणजे बाकीच्या बुकची लेवल जिथं संपते त्याच्यानंतरचा हा पार्ट, कळालं ना. त्यामुळं आपल्याकडे आल्यानंतर टेस्टला मार्क्स पडत नाही, फिजिक्स खूप अवघड वाटतं, हे कॉमन प्रॉब्लेम आहे. आणि त्या कॉमन प्रॉब्लेमला आपण जास्त व्हॅल्यू देत नाही, कारण आपल्याकडं जे एफर्ट्स घेतात त्यांच्यासाठीच आपण एवढी मेहनत करून घेत नाही. तर काल पण मी बोललो माझ्याबद्दल खूप कंप्लेंट आहेत, कळालं ना. तर त्या वेगळ्या कंप्लेंट आहेत, है ना, डाऊट सॉल्व्ह होत नाही, कळतच नाही, टेस्टच होत नाही, ह्या कंप्लेंट पाहिजे, त्याला कंप्लेंट म्हणतो आपण, बरोबर आहे की नाही. दिवसभर बसून ठेवता, बाकी सब्जेक्ट आहे की नाही आम्हाला, रोज टेस्ट कोण घेतं, है ना. माझ्या समोरने पण काही जणांच्या मागे चर्चा मी ऐकल्यात, मी जात असताना वगैरे, तसं नाही,
कळत नाही आलं रोज टेस्ट घेत. बट टेस्ट बी 10 क्वेश्चन द्यायचे 45 क्वेश्चन. तर हे सगळं आपल्याला आतापासून क्लिअर व्हायचंय, कारण आपल्या लाईफ मधलं तुम्हाला कळत नाहीये, बट तुमच्यापेक्षा आम्हाला खूप जास्त पटीने कळतंय. मी त्याविषयी एक्झाम्पल सांगितलं ना, डायरेक्ट कोटीचं वॉर आहे. कोटीचं वॉर कळतं का तुम्हाला? MBBS ला नंबर जर नाही लागला, प्रायव्हेटमधून MBBS करायचं असेल तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये, तर इन्क्लुडिंग डोनेशन तुमचं फर्स्ट इयरची स्टार्टिंगच 1 CR प्लस होतं. म्हणजे तुम्ही जर आता एफर्ट्स घेतले आणि गव्हर्नमेंट सीटमधून तुमचा नंबर लागला, म्हणजे तुम्ही घरच्यांना डायरेक्ट 1 कोटी आत्ताच कमवून दिल्यासारखे. मग याच्यापेक्षा मोठं आपल्यासारख्या मीडियम क्लास, हां, जे मोठे मोठे लोक आहेत त्यांना काय फरक पडतो? एकच ना, ठीक आहे ना, त्यांच्याबद्दल नाही डिस्कस. आपण गरीब लोक आहे, बरोबर आहे की नाही? आपली बॅच पण गरिबांची आहे, ठीक आहे. आपल्याला काय म्हणजे खूप फरक पडतो त्या गोष्टीने. मग हे जर तुम्ही डोक्यात ठेवलं तर आपल्याला एक चिल्लर प्रॉब्लेम डिस्टर्बच नाही करणार. झोपच आली, रात्रभर जागा होतो, आहे की नाही? घरचे म्हटले चल मुंबईला, गेलो मुंबईला, आहे की नाही? हे छोटे मोठे प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. चला, कम टू द पॉइंट, आपल्याकडे वेळ कमी आहे. तो ये माइनस ऑफ अल्फा इंटू रूट व्ही इक्वल टू डीवी बाय डी टी, हे कसं आलं हे किती लोकांना नाही कळत आहे. 3 स्टेप झाले बघा. फर्स्ट स्टेप क्या है? क्वेश्चन में गिवन था वही लिखा है. सेकंड स्टेप, ये तो इन जनरल एक्सेलरेशन का फॉर्म्युला आहे, 7 स्टँडर्ड पासून आलाय आपल्याला. फक्त आपण काय केलं, ए ला रिप्लेस केलं याच्या व्हॅल्यूनी. क्लियर है सगळ्यांनी इथपर्यंत? कन्फर्म. आगे हम क्या करेंगे, बस इंटीग्रेट करने के लिए एक कंडीशन होती है. जसं नीट द्यायची असेल तर 12वी पास लागतं, ठीक है. उसी तरह से यहाँ पे एक कंडीशन होती है. क्या कंडीशन है? कि इंटीग्रेट करते टाइम जो सेम वेरिएबल होते वो एक साइड में लगते. म्हणजे हा व्ही आहे ना, तर व्ही चे सगळे फंक्शन एका साइडला पाहिजे. म्हणून आपण काय करणार, ये रूट ऑफ व्ही को इधर लेके जाएंगे. आता कॉमन सगळ्यांना माहित असेल, अगर इधर न्यूमरेटर है तो वो इधर जाके क्या होता है, डिनोमिनेटर बनता है. कहता ना, तो उसके अकॉर्डिंग क्या होगा, ये रूट भी न्यूमरेटर में था, ये इधर जाने के बाद क्या होगा, डीवी के डिनोमिनेटर में जाएगा, ये बनेगा डीवी अपॉन रूट ऑफ. अब ये डिनोमिनेटर में डी टी था, वो इधर आके न्यूमरेटर बनेगा, मतलब ये बन गया माइनस ऑफ अल्फा इंटू डी टी इक्वल्स टू डीवी अपॉन रूट ऑफ व्ही. इथपर्यंत किती लोकांना क्लिअर नाही होते? दिशा नहीं होते? सगळ्यांना कळालं हे? कन्फर्म. अभी नेक्स्ट स्टेप में क्या करेंगे, दोनों साइड में इंटीग्रेट करेंगे. बट इंटीग्रेट करने के लिए देखो फिर से ये बातें मैंने बहुत टाइम बोली है कि अगर रूट दिख रहा है इसका मतलब उसकी पावर होती है 1/2. तो सेम रिप्लेसमेंट हम यहाँ पे करेंगे. तो ये बनेगा इंटीग्रेशन ऑफ माइनस ऑफ अल्फा इंटू डी टी इक्वल्स टू इंटीग्रेशन ऑफ v रेस टू 1/2. क्या -1/2? आता -1/2 का झाला, रूट था, हमने उसको 1/2 लिखा. जब ये डिनोमिनेटर न्यूमरेटर में आएगा तो क्या होगा, प्लस विल बिकम, इसलिए ये बन गया v रेस टू माइनस ऑफ 1/2 इंटू डीवी. इथपर्यंत पण क्लियर है. अभी इंटीग्रेशन के फॉर्मूले क्या होता है, अल्फा तो कॉन्स्टंट है, ये एज इट इज रहेगा. dt का इंटिग्रेशन t होता है. आता आपल्याला त्यांनी टाइम सांगितलंय 0 पासून तर t पर्यंत, म्हणून लिमिट्स देऊन टाकायच्या 0 से लेके t तक, मॉडल हळू, ठीक है. उसके बाद में यहाँ पे v रेस टू -1/2 है. फिर से इंटीग्रेशन का एक ही रूल है, जो पावर है, जो इंडेक्स है उसमें 1 ऐड करना है एंड उसी से डिवाइड करना है. तो -1/2 प्लस 1, -1/2 प्लस 1 प्लस 1/2, नहीं कळालं? -1/2 प्लस 1 करना है. तो क्या करेंगे, क्रॉस मल्टीप्लाई करेंगे तो -1 प्लस 2 अपॉन 2 कितना आएगा, 1/2. यानी कि इंटीग्रेट करने के बाद यहाँ पे v की पावर 1/2 हो रही है, त्यांनीच डिवाइड करावं लागेल आपल्याला, असं येईल. पहले उन्होंने बोला है कि जब टाइम 0 था तब वेलोसिटी v0 है, जब टाइम t है तब वेलोसिटी v हो रही है. संपलं, एवढंच होतं. या 3 स्टेप नाही, या 2 स्टेप व्यवस्थित बघा. हे कळालं म्हणजे आन्सर आलं. कळतंय का? कन्फर्म. अब आगे देखो क्या होगा, v आणि v0 कुठून आले? क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं जब टाइम 0 है, इंटीग्रेशन है, त्याला लिमिट्स असतात, सुरुवात कुठून झाली आणि संपते कुठं. मग उन्होंने बोला है कि v0 से स्टार्ट हो रहा है और v पे जाके एंड हो रहा है, इसलिए लिमिट्स आ गई v0 टू v. क्लियर? काय काय अब मी काय करू आता, कशामुळे दिसत नाही तुला? ओके, मला वाटलं का असं दिसायचं बंद झालं एकदमच. थोडंसं ऍडजस्ट करा बेटा, इकडे हो, समोरच्या बेंचवर आहे, इकडे लहान लहान मुली सगळ्या ये समोरच्या बेंचवर आहे. गायत्री इकडे हो बेटा थोडी. अजून कोणाला दिसत नाहीये? तुला पण दिसत नाही बेटा? बेटा आता काय बोलावं तुम्हाला, कॉमन सेन्स आहे बेटा. 2 मिनिटं उभं राहून बघायचं, इकडे वाकडं होऊन बघायचं, तिकडं. किती वर्ड दिसत नाही बरं, 1-2 स्टेप दिसत नसतील, एखादा अल्फाबेट. बरं ठीक आहे, ये समोर आहे, आपली हाईट कमी, तू बस तेवढीला मागं,
फर्स्ट बेंचवर आहे. चला तेजस दिसतंय बेटा अजून, कारण कॅमेरा मी चेंज नाही करू शकत. काही लोक कसे आहेत आपले राजूशाही ताटात घरी बसून लेक्चर करणार आहे, ठीक आहे ना, तर त्यांना आपल्याला ठीक है. चला नेक्स्ट, कड़ाल इतपर्यंत क्लियर है, कंफर्म. चलो आगे. अब आगे क्या होगा, लिमिट पुट करनी है. लिमिट कशी पुट करतो आपण, अप्पर लिमिट माइनस लोअर लिमिट. फिर से बोलो, लिमिट कैसे पुट करते हैं हम, अप्पर लिमिट माइनस म्हणजे वरची लिमिट माइनस वरची म्हणजे हे डोक्यावरचं, ठीक है. तो माइनस अल्फा एज इट इज रहेगा, ऊपर की लिमिट पुट कर दी मतलब टी होगा माइनस 0. कळलं हे पण, वेरी गुड. इक्वल टू, यहाँ पे भी सेम होगा, फक्त 1/1/2 है, ऊपर जाके मल्टीप्लाई होगा 2, त्याला ब्रॅकेटच्या बाहेर ठेवू आपण. v रेस टू 1/2 है, अपर लिमिट कितनी है माइनस, लोअर लिमिट कितनी है, तो ये बनेगा v0 रेस टू 1/2. बघून घ्या काय केलं आपण, फक्त लिमिट्स पुट केलं. हो रहा है क्लियर, कंफर्म. अभी सिंप्लीफाई करने के लिए क्या होगा, t माइनस 0 t, तो ये बन जाएगा माइनस ऑफ अल्फा इंटू टी. इधर 2 था, ये इधर भेज देंगे तो क्या होगा, माइनस ऑफ अल्फा टी अपॉन 2 इक्वल्स टू कौन है, v रेस टू 1/2 माइनस v0 रेस टू 1/2. आपल्याला v काढायची होती, तो उसके लिए हम क्या करेंगे, माइनस ऑफ v0 रेस टू 1/2 इधर लेके आएंगे, इट विल बिकम, दिसते ना था, ठीक है. तो ये प्लस होने के बाद क्या आएगा, v रेस टू 1/2 इक्वल्स टू, इधर आके ये प्लस हुआ था, मतलब v0 रेस टू 1/2 माइनस अल्फा इंटू टी अपॉन 2. क्लियर है, हमें सिर्फ v चाहिए था, अब वो आप v रेस टू 1/2 है, क्या करना पड़ेगा, स्क्वेयरिंग ऑन बोथ साइड, दोनों साइड में स्क्वेयर करेंगे, तो क्या होगा, सिर्फ ये 1 होगा एंड यहाँ पे 2 हो जाएगा. दैट विल बी योर फाइनल आंसर. आता ये 82 था, 83 82, आगे 83 84 85 86 87 88 सेम टाइप के क्वेश्चंस आने वाले हैं, इसलिए इसको इतना टाइम दिया है. बोलना बेटा, 82 सेम है, हाँ 88 तक सेम टाइप के एग्जांपल्स है. मतलब ये क्लियर हो गया तो आगे वही रिपीटेशंस आने वाला है, ठीक है. त्यामुळे याला स्टेप बाय स्टेप व्यवस्थित बघा. क्लियर, करू राव. बरं लेक्चर झाल्यानंतर नाही आठवलं तुला, दिसतच नाही म्हणून, काय कुठं हे का, आपण इंटिग्रेट केल्यानंतर काय करतो, पावर में 1 ऐड करते उसी से डिवाइड करते, तो पावर कितनी 1/2, त्यांनीच डिवाइड केलं 1/2 ने, है पावर माइनस 1/2 होती इथं, मग त्यामध्ये 1 ऍड केला की झालं प्लस 1/2, मग जी पावर येते त्यांनीच आपल्याला डिवाइड करावं लागतं. क्लियर प्रथमेश, नाही तो माइनस होता, इकडे जाऊन प्लस झाला, v नाही आला, v0 आला, v0. भगत, ऋषिकेश भगत, कळलं का नाही, याच्यापेक्षा सिंपल करून काय सांगू आता. चलो नेक्स्ट, बोलायचं तुला काही. 82 हो गया, 83. चलो लिहायच बाकी का अजून, घ्या छापून घ्या पहिले, मी रफ नाही करत, थोड्या वेळाने छापा, ठीक आहे. चला पहिले आता मॉड्यूल आहे, क्वेश्चन नंबर 83 रीड करायचा आपल्याला, एकदाच रीड करायचा, किती वेळ लागला तरी चालेल. क्या बोला है फिर से, अ पार्टिकल हैविंग वेलोसिटी v इक्वल्स टू v0 एट t इक्वल टू 0 इज डिसेलरेटेड, मतलब क्या है, फिर से रिटार्डेशन है, कितना है, a इक्वल टू अल्फा रूट ऑफ v, वेयर अल्फा इज पॉजिटिव कांस्टेंट. और क्या बोला है, पार्टिकल कम टू रेस्ट एट टाइम, पार्टिकल रेस्ट में आता है, इसका मतलब क्या होता है, वेलोसिटी
0 होती है, तो हमें फाइंड करना है, क्या फाइंड करना है, सेम प्रोसिजर होगी. परत एकदा एक्सेलरेशन व्यवस्थित आहे का, एक्सेलरेशन इज गिवन एज ए फंक्शन ऑफ वेलोसिटी है. उसके ऊपर से हमें अगर वेलोसिटी कैलकुलेट करनी है तो हम क्या करेंगे, इंटीग्रेट करेंगे. और इंटीग्रेट करने के बाद वेलोसिटी कैलकुलेट की, उन्होंने बोला है बॉडी रेस्ट में आ रही है, तो हम क्या करेंगे, v को 0 पुट करेंगे. v 0 पुट किया, जो भी t रहेगा दैट विल बी योर आंसर. चलो ट्राय करू, कमान फास्ट ट्राय करा, आलं पाहिजे. 100% नाही येणार, बट ॲटलीस्ट सुरुवातीच्या 10-12 स्टेप आल्या पाहिजे. तू पुढचे सोडव, शांत बसू नको. जिनका हो गया है 89 के आगे सॉल्व करो, कंसेप्ट एप्लीकेशन सॉल्व करो. सोडो तेजस, आलं का आंसर, यायचं तर फोनच आला का. बस यहाँ पे छोटा सा चेंज होगा, जो वेलोसिटी की लिमिट ले रहे वो क्या होगी, v0 टू 0 होगी. यहाँ पे क्या था, v0 टू v ना, फक्त इथं हे बघा, इकडे बॉर्डर सोडू का, यहाँ तक पूरा पार्ट सेम रहेगा. फक्त काय होईल, ये जो v0 हमने लिखा है उसकी जगह पे v0 रहेगा, एंड रेस्ट में आ रही बॉडी इसलिए 0 हो जाएगा. ठीक है, ये परत रिपीट करायची गरज नहीं ना. चलो अभी आगे क्या होगा, ये माइनस ऑफ अल्फा इंटू टी इक्वल्स टू, अब लिमिट पुट कर रहे हैं तो ये 2 बाहर रहेगा. बोलो क्या होगा, v रेस टू 1/2 है, बट v की वैल्यू 0 है, 0 रेस टू 1/2 माइनस v0 रेस टू 1/2. तो क्या होगा, माइनस ऑफ अल्फा इंटू टी इज इक्वल्स टू माइनस ऑफ 2 इंटू v0 रेस टू, तो क्या होगा, माइनस माइनस कैंसल, तो टाइम कितना हो गया, ट्वाइस ऑफ v0 रेस टू 1/2 अपॉन अल्फा. काहीच नाही केलं आपण नवीन, मागचाच क्वेश्चन आहे तसं सॉल्व केला, फक्त लिमिट चेंज केलं. कळतंय का बघा, तुम्ही असं करू नका, तुम्ही कंप्लीट क्वेश्चन सोडवायचं आहे, कळालं ना. चला करा सॉल्व. किसी को अभी अगर क्लियर नहीं हो रहा है तो इंडिविजुअली सांगा मला. एक्सेलरेशन कैलकुलेट करना है, परत एकदा ऐका, फ्रॉम वेलोसिटी अगर एक्सेलरेशन कैलकुलेट करना है, वेलोसिटी के ऊपर से एक्सेलरेशन कैलकुलेट करना है, काय करावं लागतं आपल्याला, डिफरेंशिएट करावं लागतं. काय करावं लागतं, डिफरेंशिएट करावं लागतं. ठीक है, तो अगर डिफरेंशिएट करना है तो विथ रिस्पेक्ट टू टाइम दिया है तो भी डिफरेंशिएट होगा, विथ रिस्पेक्ट टू पोजीशन दिया है तो भी डिफरेंशिएट होगा. ठीक है,
राइट डाउन नेक्स्ट पॉइंट, एक्सेलरेशन फ्रॉम वेलोसिटी एज ए फंक्शन ऑफ पोजिशन. ठीक आहे, मतलब क्या होगा की v इक्वल्स टू 4x क्यूब मायनस 2x स्क्वेअर असं काहीतरी दिलेलं असेल. याच्या अगोदर काय होतं, v इक्वल टू 10t, मतलब t वेरिएबल था. अब कौन वेरिएबल है, x वेरिएबल है. x का मतलब कौन है, और हमें इसके ऊपर से क्या कैलकुलेट करना है, एक्सेलरेशन. तो इसके लिए हम क्या करेंगे, a इक्वल्स टू होता है dv बाय dt. फिर से वही जो स्टार्टला सांगितली थी स्टेप, dx बाय dt से dx बाय dx से मल्टीप्लाई करेंगे, फिर इन दोनों को इंटरचेंज कर दिया, क्या होगा, a इक्वल्स टू, ये सांगितले मला वाटतं अगोदर. ठीक है, डायरेक्ट एग्जांपल सॉल्व करूँ. क्या होगा ये dv बाय dx इंटू v. ठीक है, तो v दिए उसके ऊपर से एक्सेलरेशन निकालना है, लेकिन कब, इफ वेलोसिटी इज गिवन एज फंक्शन ऑफ पोजिशन. असं का, कारण इथं dx से डिनॉमिनेटरला, मतलब हम डिफरन्शिएट कर रहे विथ रिस्पेक्ट टू x. कळालं ना, जसं की आपल्याला सांगितले की वेलोसिटी इज x क्यूब, फाइंड एक्सेलरेशन. तो एक्सेलरेशन कैलकुलेट करने के लिए फॉर्मूला क्या है, v इंटू डी बाय dx. v एज इट इज लिहावं लागेल x क्यूब, बट dv बाय dx का मतलब क्या होता है, इसका मतलब होता है d बाय dx ऑफ v, मतलब x क्यूब. मतलब डिफरेंशिएट करना है सिर्फ x क्यूब को. डेरिवेटिव का रूल तो वही होगा, पावर से मल्टीप्लाई करो, तो ये क्या आएगा, x क्यूब का डेरिवेटिव. तो एक्सेलरेशन कितना हो गया, कळलं, एवढंच करायचं आपल्याला फक्त. ठीक आहे, चलो आगे एग्जाम्पल दिए. कौन सा एग्जाम्पल नंबर 84, 85, हाँ दोनच करा, 84 एंड 85. चला सोडवा, एकदम सिंपल है, सेम टाइप के, सबको आने चाहिए. चलो स्टार्ट. 84 एंड 85. 84 तर मला वाटतं मी सोडवलं, त्याची